पलूस तालुक्यातील मौजे खटाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी खटाव येथील सटवाई रस्ता खडीकरण व रस्ता डांबरीकरण करणे निधी 3,50,00,000 रुपये, तलाठी कार्यालय निवास इमारत बांधणे निधी 15 लाख रुपये, ग्राम सचिवालय इमारत बांधणे निधी 10 लाख रुपये, दलित वस्ती स्मशानभूमी ते विजय कांबळे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी 10 लाख रुपये या कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी रमाई आवास घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचेही भूमिपूजन करण्यात आले। खटाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन असे मत माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केले। विकासाचे महामेरू माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र अप्पा लाड यांच्या साथीने खटाव गावचा सर्वांगीण विकास असाच चालू राहील असे मत ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे सर यांनी व्यक्त केले। स्वागत सरपंच ओंकार पाटील यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे सर यांनी मानले। यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ यांच्यासह खटाव ब्रह्मनाळ सुकवाडी वसगडे नागराळे भिलवडी येथील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।